नमस्कार. आज आपण या भागामध्ये राष्ट्रीय हित या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा 25 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर चला आपण आपल्या या प्रश्नसंचास सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे असे हितसंबंध जे प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांच्या तुलनेत जोपासण्याचा प्रयत्न करत असते असे कोणी म्हटले? ए. डाइक, बी. वॉर्निक, सी. पॅडलफोर्ड, डी. लिंकन. तर याचं उत्तर आहे ए. डाइक. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय हित या संकल्पनेचे खालील 6 प्रकार कोणी प्रतिपादन केले? 1. प्राथमिक हित, 2. दुय्यम हित, 3. कायम हित, 4. परिवर्तन हित, 5. परस्पर विरोधी हित, 6. विशिष्ट हित. आता याच्या खालीच्यावर ऑप्शन: ए. थॉमस रॉबिन्सन, बी. जोसेफ फ्रँकेल, सी. हेरॉल्ड लासवेल, डी. केनेथ थॉम्सन. तर याचं उत्तर आहे ए. थॉमस रॉबिन्सन. प्रश्न तिसरा, लोकशाही शासन व्यवस्थेत डॅश डॅश या राष्ट्रीय हिताला यथायोग्य आकार देण्याचा प्रयत्न असतो? ए. दबाव गट, बी. विरोधी गट, सी. संघटना, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी. विरोधी गट. प्रश्न चौथा, डॅश डॅश या विचारवंताने राष्ट्रीय हिताचे 6 प्रकारामध्ये वर्गीकरण केले? ए. थॉम्सन रॉबिन्सन, बी. चार्ल्स मेरियम, सी. हेरॉल्ड लासवेल, डी. हॉब्स. तर याचं उत्तर आहे थॉमस रॉबिन्सन, ऑप्शन ए. प्रश्न पाचवा, राष्ट्रीय हिताला डॅश डॅशमुळे बंधने किंवा मर्यादा येऊ शकतात? ए. नेतृत्व, बी. आंतरराष्ट्रीय कायदे, सी. नैसर्गिक साधने, डी. विचार प्रणाली. तर याचं उत्तर आहे बी. आंतरराष्ट्रीय कायदे. प्रश्न सहावा, खालीलपैकी डॅश डॅश हा घटक राष्ट्रीय हितासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो? ए. प्रभावी नेतृत्व, बी. धर्म, सी. राजनय, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. प्रभावी नेतृत्व. प्रश्न सातवा, ब्रिटनला कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नाही, केवळ कायमचे हितसंबंध आहेत असे डॅश डॅश ब्रिटिश प्रधानमंत्र्याने म्हटले? ए. लॉर्ड पामर्स्टन, बी. विन्स्टन चर्चिल, सी. डेव्हिड कॅमेरून, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. लॉर्ड पामर्स्टन. प्रश्न आठवा, डॅश डॅशने नॅशनल इंटरेस्ट नावाचा ग्रंथ लिहिला? ए. जॉर्ज कॅटलिन, बी. हॅन्स मॉर्गेन्था, सी. जोसेफ फ्रँकेल, डी. केनेथ थॉम्सन. तर याचं उत्तर आहे सी. जोसेफ फ्रँकेल. प्रश्न नववा, राष्ट्रीय हिताच्या वर्गीकरणात द्वंद्वात्मक राष्ट्रीय हित या संकल्पनेवर डॅश डॅश यांनी चर्चा केली? ए. कॅटलिन, बी. जोसेफ फ्रँकेल, सी. कपलान, डी. लिबनिस. तर याचं उत्तर आहे बी. जोसेफ फ्रँकेल. प्रश्न 10वा, 15 ऑगस्ट 1914ला अमेरिकेने पनामा कालवा डॅश डॅश देशात निर्माण केला? ए. नॉर्वे, बी. पनामा, सी. लिनलँड, डी. दक्षिण आफ्रिका. तर याचं उत्तर आहे बी. पनामा. प्रश्न 11वा,
जागतिक मुक्त व्यापाराचे धोरण भारताने डॅश डॅश साली स्वीकारले? ए 1919, बी 1991, सी 1993, डी 1994. तर याचं उत्तर आहे बी 1991 साली. प्रश्न 12वा. शक्तीसाठी संघर्ष सर्वव्यापक आहे असे डॅश डॅश यांनी म्हटले? ए कॅटलिन, बी फ्रँकले, सी मॉर्गेन्था, डी जिन्से. तर याचं उत्तर आहे सी मॉर्गेन्था. प्रश्न 13वा. पॉलिटिकल पॉवर या ग्रंथाचे लेखक डॅश डॅश आहेत? ए चार्ल्स मेरियम, बी रॉबर्ट बर्स्टीड, सी मार्टन कपलान, डी लिबनिस. तर याचं उत्तर आहे ए चार्ल्स मेरियम. प्रश्न 14वा. देशाचे परराष्ट्र धोरण त्या देशाचा भूगोल ठरवितो असे डॅश डॅश यांनी म्हटले? ए मॉर्गेन्था, बी लॉर्ड पामर्सन, सी नेपोलियन बोनापार्ट, डी हॉब्स. तर याचं उत्तर आहे सी नेपोलियन बोनापार्ट. प्रश्न 15वा. भारत चीन युद्ध डॅश डॅश साली झाले? ए 1961, बी 1962, सी 1963, डी 1964. त्याचं उत्तर आहे बी 1962. प्रश्न 16वा. कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाचा जो मूलभूत सिद्धांत असतो त्या सिद्धांतात राष्ट्रहित असे म्हणतात असे डॅश डॅश यांनी म्हटले? ए डाईक, बी जोसेफ फ्रँकल, सी लर्च, डी लासवेल. तर याचं उत्तर आहे बी जोसेफ फ्रँकेल. प्रश्न 17वा. द रिलेशन्स ऑफ नेशन्स हा ग्रंथ डॅश डॅशनी लिहिला? ए जॉर्ज कॅटलिन, बी फ्रेडरिक हार्टमन, सी रॉबर्ट बर्स्टड, डी लनेश थॉम्सन. तर याचं उत्तर आहे बी फ्रेडरिक हार्टमन. प्रश्न 18वा. ट्रूथ अँड पॉवर ग्रंथाचे लेखक डॅश डॅश हे आहेत? ए मॉर्गेन्था, बी एच कार, सी जोसेफ फ्रँकेल, डी कॅटलिन. तर याचं उत्तर आहे ए मॉर्गेन्था. प्रश्न 19वा. राष्ट्रीय हितामुळे परराष्ट्रीय धोरणास कोणता दृष्टिकोन मिळतो? ए रूपकात्मक, बी आदर्शात्मक, सी वातावरणधिष्ठित, डी व्यवहारवादी. तर याचं उत्तर आहे सी वातावरणाधिष्ठित. प्रश्न 20वा. प्रत्येक देशाच्या परराष्ट्र धोरणाचा उद्देश कोणता असतो? ए सत्ता, बी शांतता, सी पैसा, डी राष्ट्रीय हित. तर याचं उत्तर आहे डी राष्ट्रीय हित. प्रश्न 21वा. देशाच्या सुरक्षिततेसाठी व राष्ट्र चांगले होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ए विचारप्रणाली, बी राष्ट्रीय हितसंबंध, सी शक्ती, डी भूप्रदेश. तर याचं उत्तर आहे बी राष्ट्रीय हितसंबंध. प्रश्न 22वा. मॅकमोहन ही सीमारेषा कोणत्या दोन देशांमधील आहे? ए भारत पाक, बी भारत चीन, सी भारत नेपाळ, डी भारत बांगलादेश. तर याचं उत्तर आहे बी भारत चीन. प्रश्न 23वा. अन्नधान्य व खनिज द्रव्य अशा दोन प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती असते हे मत कोणाचे आहे? ए जॉर्ज केनन, बी लिस्का, सी मॉर्गेन्था, डी लर्ज. तर याचं उत्तर आहे सी
मॉर्गेन्था। प्रश्न 24वा, आज जगात भूक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असे विधान कोणी केले? ए. मार्टन कपलान, बी. रेमंड व्हिल्ट, सी. E.H. कार, डी. हेडले बुल. तर याचं उत्तर आहे बी. रेमंड व्हिल्ट। प्रश्न 25वा, औद्योगिक क्रांती कोणत्या राष्ट्रात झाली? ए. भारत, बी. इंग्लंड, सी. अमेरिका, डी. फ्रान्स. तर याचं उत्तर आहे बी. इंग्लंड। तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंध या पेपरमधील राष्ट्रीय हित या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण असे आपल्याला हे 25 प्रश्नांचा एक संच पाहता येतो। तुम्ही याचे व्यवस्थित चिंतन मनन करा, अभ्यास करा। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास उपयोगी ठरतील। धन्यवाद।